पोर येऊन म्हणती काय पोर बोलवर त्या गाईला काय केलं पोरानं बाळगोपाळानं निवृत्तीला गायला बोलवलंय म्हणले आणि गाय बोलल्या बोलल्या येते एवढी ताकद त्याच्यात आहे आपण तर बघाला पण मुलं ते काय केलं बाळगोपाळानं गाय डोंगरात नेली लांब नेली तिकडे नेऊन शिंगाला बांधली दोरी बांधून टाकलं तिथे तिला आणि तिच्या पुढे चारा टाकला आणि येऊन सांगितलं निवृत्ती कुठं आहे गाय बोलव गायला काय ताकद असेल बघा पुढं निवृत्ती जाऊन झाडावर टाकिता दृष्टीचं फेर खाली असती काही पोर ऐकून सर सर उतरला पोरानं सांगितलं निवृत्ती तुझी गाय दिसण्या गेली म्हणजे गाय तू लय बोलल्या बोलल्या तुझी गाय येते की नाही गायला बोलले एकदा निवृत्ती वरी गेली झाडावर बघितलं चौफेर चक्कर मारली ताकद काय कमी आहे का त्यात नेत्रामध्ये सर 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 खाली उतरले काय म्हणतात घोरपड महाराज दाट शंकाली माने बसला डोळेच झाकोने लगेच दुसऱ्या क्षणी हाका ओटोने मारिल्या एकांतात बसले निवांतात बसले डोळे लावले आणि तपश्चर्या केली ध्यान केलं मनन केलं कुठं असेल गाय उठले महाराज उठल्याबरोबर आरोळी मारली येते का गाय गाय पुच्छ टाकून पाठीवर धावून येई हरपणार जेवी गोकुळी श्री हरी पाता सत्वरी दावे दावे कृष्णानं जसं गोकुळामध्ये केली होती कमाल कसं केलं होतं कृष्णानं सुद्धा बोलली की गाय येत होत्या तसं किती काय केलं गौड मध्ये महाराजांना गायला हाक मारली गायला हाक मारल्याबरोबर गायनं पाठीवर गोंडा टाकला उच्च टाकला पाठीवर आणि गाय निघाली धावत निवृत्तीला बघत काय झालं महाराज तिसऱ्या हाके सरसे येताना पहिले गायीसी नवल वाटे मुलासी शिंगा पायासी नसे दोर कमी बांधलं नव्हतं त्यावेळी पोराने महाराजाची निवृत्तीची कमाल घेण्यासाठी शिंगाला बांधलं होतं पायाला बांधलं होतं वैरण बी टाकली होती बघूत मला निवृत्ती बोलली ते गाय कशी गाय येते तिसरी हाकाला गाय आली महाराज अशी उजळत गाय आली पाठीवर गोंडा टाकून बघालेत बाळ गोपाळ काय झालं पुढं जाऊन त्या जागेवर पाती गुराखी पोर जशाचा तसाचे दोर ग्रंथही बांधिल्या स्थितीचा जसं बांधलं होतं तसंच जाऊन बघितलं पोरायनं काय कमाल झाली असेल महाराज पुन्हा सोडला असेल गायला तर सोडा येत नाही पाये बांधले चारी डोसक्याला बांधलं शिंगाला बांधलं वैरण टाकली पण जोड लागला नाही काय झालं पुढं अनेक वेळा अनेक प्रकार करुणी पाहती गुराखी पोर निवृत्तीचे अनेक चमत्कार पाहुणी लहान थोरा नवल करीती एक बार नाही दोन बार नाही तीन बार नाही 5-10 बार नाही बऱ्याच पोरानं चमत्कार बघितले महाराजाची कला निवृत्तीची निवृत्तीला बऱ्याच आजमावून बघितलं बक्कल चमत्कार बघितले त्यानं काय झालं पुढे महाराज करुणी आश्रय खोरीचा आवाज फोडी डरकाळीचा ढीत डराचे मुलकीचा भिन्नपणाचा करी चाळा आता निवृत्तीला कुठं भेवाडतं का हो पण भेण्याचं नाटक करायचं आवाज काढायचा भिण्याचं नाटक करायचं ते द्यायला भेवाडते कुठं काय म्हणले महाराज घनदाट घोरारण्य रात्रीचा त्या डोंगर खोरीत राहतच एकटा निश्चिंत माणस भयभीत दिवसा जाण्या एवढा डोंगर की आतो ना डोंगर होता कुठं गवळला आता झाडं झुडपं तोडलेत महाराज पहिलं सांगायला ग्रंथ करते शंकर महाराज घोरबाण सोपं नाही लिखाण करणं कविता लिहून होईना आपल्याला एवढा मोठा ग्रंथ लिहून वाटलं सोपं वाटलंय महाराज
एवढा डोंगर होता, माणसाला दिवसाची ताकद नव्हती, पण निवृत्ती संध्याकाळी तिथं डोंगरात राहत होते. तिथं डोंगरात राहत होते, शिळ्या रचून घेतल्या होत्या, मायने जाऊन काढलं बाहेर. एवढी ताकद त्या निवृत्तीमध्ये. काय झालं पुढे? रात्री 3 दिवस निवृत्तीचा डोंगरी निवास, तळमळ वाटे गोनाईस, किती या पोराची सांगावे. गुन्हा मायला काय वाट लागलं, काय सांगू म्हणले या पोराला. किती सांगू पोराला, या पोरगा ऐकत का नसेल माझं. डोंगर एवढा मोठा किरी डोंगर आहे, तिथं वाघ असतील, सिंह असतील, त्याला काही खाऊन घेईल. कसं होईल माझ्या निवृत्तीचं. मायला चिंता वाटायची. 3 रात्र 3 दिवस निवृत्ती डोंगरात होता. काय करायचं भानावर वारे वाटत आईची चिंता भरपूर. मायेचा हा वेडा बाजार, पुढे पूर्व संस्कार जन्म कर्माचे. काय असेल म्हणली माझ्या कर्म. मी काय केलं असेल म्हणली पहिल्या जन्मामध्ये. असलं माझ्या पोरगा नशिबाला आलंय. 3 रात्र 4 दिवस कुठे डोंगरात राहतात. काय खात असेल म्हणली. माय माऊलीला चिंता वाटू लागली. महाराज किती झालं तर शेवटी माय आहे. काय झालं पुढं? या जन्मी मिळे पती संगती, असा संसारी अति प्रीती, मिळे नावसार परमार्थी, कुंटे गती विवेकाची. ह्या जन्मामध्ये मला पतीचं सुख भेटलं नाही. माझा पती मला अर्ध्यावर सोडून गेलाय. पण मला पोराची तरी संगत भेटेल काय. माझ्या पोराचा तरी मला काही इसावा भेटेल काय. मला पोराची साथ भेटेल काय. आई गुन्हा माय म्हणू लागली महाराज. होती व्याकुळ प्राण मुलाविषयी, जैसे वावेता विनाश पायी, यासी जरुरती पूर्व पुण्या, तसे माते ठाई किंचित. काय म्हणले माझा पहिल्या जन्माचं पुण्य म्हणावं की पाप म्हणावं की काय म्हणावं. असलं माझ्या नशिबाला आलंय म्हणली लेकरू. कुणाचं ऐकत नाही, कुणाला धड बोलत नाही. 2-2, 3-3, 4-4 दिवस जंगलामध्ये राहत नाही. काय करावं महाराज पुढं? याची जाणीव निवृत्तीची, म्हणून तर लागे रडायाचे. भोगिता समाधीसी सुखासी, कारण घातासी प्रेम आईचे. आईला आठवण आली निवृत्तीची. निवृत्तीचं ध्यान आले की आई रडायची. महाराज निवृत्ती माझा असा कसा झाला असेल. लोकांच्या लेकराकडे बघितलं तर लोकांची लेकरं किती छान वागायला येतं, किती काम करायला येतं. पण माझा निवृत्ती असा का निघाला असेल. गुन्हा माय स्वतः मनाला म्हणू लागली आणि एकांतात रडू लागली. महाराज सत्य प्रेमानसे बंधना, बंधाचे फल शक्ती कारण, असक्ती मोहा प्रेमातीन, आसती भिन्न परस्परा. होण मोहवे विषय व्यक्ता शर्कना, सत्य प्रेम केवळ शुद्धपण, भगवंताचे चिंतन. निवृत्ती काय म्हणतात. आई मला एवढं प्रेम करल्या, माझ्यावर प्रेम करल्या, मी त्या मोहात पडणार नाही. मला या प्रपंचाची गरज नाही. मला बाहेर निघायचंय. मला या प्रपंचातून बाहेर निघायचंय. पण आईचं म्हणणं आहे प्रपंचामध्ये यावं, आपलंसं आपलं म्हणावं. पण निवृत्तीला त्याची गरज नव्हती. निवृत्तीला बाहेर पडायचंय आणि जगाचा उद्धार करायचा आहे. चला पुढं. प्रेमाशी वयद पतपय धर्म कर्म ज्ञान भक्ती ध्यान, व्यर्थ सारे हे दंभ पूर्ण, सर्वथा प्राण सत्य प्रेम. हे संसार आहे ना, हे संसार परपंच काहीच नाही. मला ह्याची गोडी बी नाही. मला ह्याच्यात रमायचंच नाही. मला बाहेर निघायचंय. बाहेर निघून मला कुठं काय करायचंय. भक्तजनांचं पुढं चालून कल्याण करायचंय. चला पुढं. करावे भूत मंत्रावरी प्रेम, बनून कोणाचे गुलाम, अनासक्त सेवा निष्काम, तुल्ये मोक्ष धाम तया लागे. मोक्ष का लागतंय. कुणाच्याच गुलामगिरीमध्ये मला जगायचं नाही. मला स्वतंत्र जगायचंय. मला स्वतंत्र वागायचंय. मला प्रपंचाची गरज नाही. मला माईची, भावाची, बहिणीची मला कशाचीच गरज नाही. देव माझा आणि मी देवाचा. जनता माझी आणि मी जनतेचा. काय म्हणताय पुढं.
असो यदा प्रेमाने प्रेम अश्रदान सुनांत श्रद्धेचे धन आत्मतुल्य प्रेम भावनाचे मन मातृत्वाचे उमाळे मातृत्वाचे उमाळे. आईने जरी आपल्यावर किती जरी माय लावला जीव लावले आपल्या त्या प्रेमात पडायचं नाही. आपल्याला ह्याच्यात भावाच्या भावामध्ये कोणाच्या पडायचं नाही. बाहेर निघायचंय. बाहेर निघून आपल्याला जगाचं कल्याण करायचंय. असे एक घोरबाड महाराज म्हणतात. एका समयीचा व्रतांत सकळाच्या राम प्रहारात मंडळी बसली पाराव्रता बोलती करीती गप्पा गोष्टी. सकाळी सकाळीची पार आहे महाराज. सकाळच्या रामपाऱ्यामध्ये उन्हाचं किरण पडत आहे. सूर्यानं वरी काय काढलेलं आहे. वरी सूर्याचं किरण निघालेलं आहे आणि पारावर माणसं बसले होते. गावातल्या पारावर लोक बसतात. आता ते काही कुचळवटे जास्त राहिले नाहीत. थोडे भाव आहेत पण पारावर बसले होते. सकाळी सकाळचं पार आहे. काय म्हणतात गरज करते. चिलमी भरल्या एक दोन नसे विस्तावाचे साधन पोर खेळत होते ते पाहून विस्तूच आणा म्हणून सांगितले. आता चिलमी राहिले नाहीत महाराज. पहिल्या नाही चिलमी मोठ्या मोठ्या होत्या. असे मंडळी काय धापास बसायची. चिलीम पेटवायची. तंबाखू पेटवायचा चिलीम मध्ये भरायचा. त्याला वरी खडा होता. बारीक खडा केल्यावरून खडा घालायचा आणि ती चिलीम पेटवायची. पण त्या चिलीम पेटवायसाठी त्याच्यापाशी इस्तव नव्हता. मग त्याला इस्तव लागत होता. कशाचा. कोळसा होता बारीक. किंवा मग ते काय करायचं आपल्या नारळाचं टलपल करून ते बारीक करून गुंडी करायची. गुंडी पेटून वरी टाकायची. पहिला असा आम्ही बघत होता बारीकपणी लहानपणी. मग ते काय झालं इस्तव नव्हता तिथं. मग बारके लेकर खेळत होते. त्या माणसाचं म्हणणं ह्याला सांगावं काम इस्तू आणायला. तिथं निवर्ती होते का. काय झालं पुढं. हौसेने गेले बरेच जण अतोनात झाले परेशान विस्तव आणि गावात वाटेत पडो इजवते. आता बारीक लेकराला पहिलं काम सांगितलं. लेकर ऐकत होते गावातले काय खेड्यातले काय सिटीतले काय कुठले बी लेकर. आता तेवढं काम ऐका नाही गेलं. मग त्या लेकराला काम सांगितलं. बापू जा म्हणले जाऊन फळण्याच्या चुलीमधून जाऊन इस्तू घेऊन या म्हणले. मग ते लेकर गेले. त्याने घ्यायचा इस्तू घेऊन यायचा का अर्ध्या वाटत खाली पडायचा आणि जायचा. बऱ्याच परेशान झाले. पुन्हा इस्तव येईना गेला. मग काय झालं पुढं. पाहून हसले कौतुकाने हा वेड्या पोराने जावोनी निखारेच आणले ओंजळीत भरणे पाहून केले कौतुक सर्वानी. येड म्हणतो ते निवर्तीला. कधी म्हणलं नाही निवर्तीला चांगलं लोकांना येड. कधी देव आहे कळू दिलं नाही आणि कधी कळाला नाही. येड म्हणले. येडं गेलं म्हणले. या पोराला हसले दे आणि ते येडं गेलं. येड्यानं जाऊन डायरेक्ट कसं गेलं माहिती आहे की चुलीमध्ये डायरेक्ट हात घातला वंजळभर घेतला इस्तव आणला. खाऊ इस्तव पेटवायची. मी काय पेटवायचे ते काय झालं पुढं. एकमेका लागते चर्चा करण्याला वेड म्हणावा तरी कसया पोराला प्रश्न सुटे ना शान्याला देवालीला देव जाणे. देवाची लीला देवच जाणे. येड कसं म्हणावं म्हणलं या पोराला. कसा पडायला नसं दिसतो याला. अरे त्या दुसऱ्याच्या लेकराने कशामध्ये आणला ते आहे त्यामध्ये पराजी मनात खाली पडला इजू लागला. ह्यानं डायरेक्ट हातात आणला जाऊन याला येड कसं म्हणावं म्हणले. काय वाटला सर महाराज. काय याची म्हणावेल कारो. अरे वाचक. हा तर जगाचा मायबाप गोरो सात्विक लोक लागले विचार करो पाहुणी लीला योगेश्वराच्या. चमत्कार दाखिल्याशिवाय लोक नमस्कार करीत नसतात. बरोबर आहे. तिथं चमत्कार दाखिलाय. आता लोकांना थोडं कळालंय. कोण असेल म्हणले हे. आपण याला येडं म्हणला. ह्याचा अवतार काय. ह्याच्या ताकद काय असेल. एवढा इस्तव आणलाय आपल्याला आणि आपण येडं म्हणाला. काय ताकद असेल महाराज. चमत्कार दाखिल्याशिवाय नमस्कार नाही. चला पुढं. संत योगी ज्ञानेश्वर भाजती मांडे पाटीवर तत्वद हाकी चमत्कार
केला ईश्वर आपुलासा. ज्ञानेश्वराचं दृष्टांत दिलंय मध्ये. ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव मुक्तामाय याचं काय झालंय? सोपान हे 4 भावंड होते. मग मुक्तामायला एकदा मुक्ताबाईला काय वाटलं होतं? मांडे खावावं. मांडे तेव्हा तिथं अधिकार नव्हता द्यायला. मांडे कुठे जाऊन कुमारा जाऊन 2 मडका आणायचा. आणला तरी ते कुमारीन मावशीला देऊ दिलं नव्हतं तिथल्या भटायनं. मग आता मांडे जसं ज्ञानदेवानं मुक्ताच्या पाठीवर मांडे भाजले तसंच हे निवर्तीचा अवतार आहे काय असं लोकांना वाटू लागलं महाराज. पोराच्या कृतत्वाचा दुर्लक्षिती अज्ञानी वेडा संबोधती सुज्ञानी आश्चर्य करे चमत्कार पाहुनिया. येड्या लोकांना कळत नाही का बी काय आहे ते. शाने जे लोक सुज्ञान जे लोक होते त्याला वाटू लागलं हे पोरग काहीतरी चमत्कारी आहे. वागायला येड्यासारखं पण ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी गुण आहेत. चांगल्या लोकांना चांगल्या माणसाची कदर असते. चला पुढं. ज्ञान होण्या तर बुद्धी बाया. अरे वा. पूर्व सुकृताचे नसे साय आकले नाही गुडगुई तस होतसे याला. लोकाला वाटायचं पहिलं पूर्वी जन्मीचं मायबापाचं काहीतरी पुण्य आहे. पण मायला वाटायची मी पहिलं काहीतरी पाप केले काय हे महिन्याची बरं आलंय. मला चांगलं बोलणं गेलंय, माझं ऐकणं गेलंय, कुठं येण्यासारखं फिरालंय. पण जग लोकाला वाटू लागलं, काही ज्ञानीवान लोकाला वाटू लागलं काहीतरी पोरग गुणी आहे. मायबापा काहीतरी नशिबान आहे असलं पोटाला आलंय. चला पुढे. ऐकण्या पाहण्यात येते तरवारू सोनिया निवृत्ती बसला सोडीत गुरांची. बऱ्याचशा अशा घटना घडू लागल्या, बऱ्याचशा घटना लोकांच्या कानावर येऊ लागल्या. असं जगदीची गुरं ढोरं सोडले तर काय झालं पुढं? आई समजावी पोरा तसा तो टंगळ मंगळ करे मोतीराम गोसावी ओसरी बसून शेजारी आईच्या. मग महाराज काय केलं? एक दिवशी गुरं सोडले सकाळी सकाळी. आईचा ऐकणा गेला निवृत्ती. मग तिथं जवळ बसला होता एक मोतीराम गोसाई नावाचा, शेजारला बसला असेल. आता काय म्हणताय तिथं ऐकायचं आपल्याला, पुढच्या वेळेमध्ये ऐकतो आपण. मातेचा गोरो असे जाना तयासी मातेचा गोरो असे जाना तयासी राग सवेना गोराचा पाहोने उदटपणा देखवेना तसा बोलू लागे. आता निवृत्तीच्या आईचा म्हणजे गुन्हा माईचा ते काय होता? मोतीराम गोसाई नावाचा गुरु होता म्हणून. आई त्याची शिष्या. मग आता हे आईचं ऐकण्या गेल्याने गुरुला राग आलाय. गुरुला राग आला. गुरु काय काय बोलला असेल हो? बऱ्याचशा शिवाय दिल्यात. ऐकायचं का पुढे आपल्याला? तयाने पाहिले अंगोने सोडीना से तू बऱ्या बोलाने म्हणून बदडोने दिले काढोने मुलाचे. सकाळी सकाळी ढोरं सोडायचे होते, ढोरं सोडण्यात गेले. निवृत्ती ऐकणा गेला. मग ते काय झालं? त्या गोसाईनं शिवा दिल्या पुन्हा मोतीराम गोसाईनं आईच्या गुरुनं. मग मारलं निवृत्तीला मारायचं. निवृत्ती तिथून उदास झाले निघाले. कुठे निघाले? जाता जाता निवृत्ती दिला शाप तळतळाटणे जाई गळे तुझे वंश बुड लहान तोरानी ऐकिला. एवढा मारला त्या मोतीरामानं. पाठ सगळी लाल झाली असेल महाराज. एवढं मारलं ऐकण्या गेल्यानं. जाता जाता सराप दिला एक निवृत्तीनं. म्हणले मोतीराम गोसाया तुझा खाना खराब होऊन जाईल म्हणले, तुझं वस बुडून जाईल, तू मला एवढं बिनाणी मारलास. तुझा संबंध नव्हता. माझी माय मला सांगू लागली, मी ऐकणार होतो काहीतरी होतं. पण तुला मध्ये द्यायची घ्यायची गरज नव्हती. तुला मध्ये नाक बुडवायची. काय झालं पुढं? लहान मनावर तयाची वाचानावर पुढ काही दिवसानंतर सत्य उद्गार आले प्रत्यय. आता
त्या निवृत्तीने जे सराव दिला होता तो वंश बुडून जाईल, तुम्हाला मारलाच मी नाही. मी तुझ्या वाटेला आलो नव्हतो. लहान थोरांना ऐकले, सगळ्या लोकांना ऐकले तिथल्या, पण हे ना कुणा त्या मुद्र्यानं मनावं घेतलं नाही, त्या गोसाई मुद्र्यानं मनावं घेतलं नाही. अरे बोलला असं म्हणलं ह्याचं काय खरं आहे. मग पुढं पुढं आलंय काय झालं पुढं. क्रोधाग्नीचे बोल भयंकर, खचिताची विकार प्रकर, देवी निवृत्ती मुखी उद्गार, खाऊन या मारच निघाले. आता ते तेवढं मारलं खाल्यानंतर काहीच बोलणार नंतर तेवढा सराव दिला, तिथून राग निघाले. कुणकडता दिला आता आपल्याला ऐकूच आपण पुढच्या वेळी. संचरे क्रोध अंतरांगात, निर्माण होत से विषय घामात, तसे क्रोधियाच्या थुंकीत, मृत्यू निश्चिंत सेविता. आता एवढं महाराजाला दुःख वाटलं, एवढा उदास झाला मन, मला बिनानी मारलंय. मी त्याच्या वाट्याला गेलो नव्हतो, मला मारा नाही पाहिजे होतं. माझी आई सांगू लागली, मी ऐकत होतो, मन उदास झालंय. काय झालं पुढं. देहाग्नी भडकल्यावारी अति संताप निघे वय, तोची जाणावा कोपईश्वरी, कल्पांती टळेना. आता एवढं मारल्यावर राग येणार का महाराज. राग आला, भयंकर राग आला. त्या रागाच्या भरामध्ये श्राप दिला. मग टेन्शन आलं. निघाले पुढे. काय झालंय. असो शाप देवने गेला, रोज भोगोनी आवनात, नाद ब्रह्म गुर्मा मन करनात, अंतर हाक मावशेसे. कुणाची आठवण आली आता. आठवण कुणाची आली. राग गेला वनामध्ये निवृत्ती, म्हणून उदास झालं. राग वनात गेल्यानंतर कुणाची आठवण आली. मावशीची आठवण आली, चंद्रभागा मावशीची. माय असली माई मावशी मला मारू दिली असती काय, असं वाटत असेल निवृत्तीच्या मनात. काय झालं पुढं. त्वरिताची गेला पेंडोसे, मावशी पडून खाटेसी, घेता करिता दर्शनासी, प्रेम पाठीसी चापचे. महाराज मावशी दुखण्यानं पडली या, मावशी घाटात पडली या. निवृत्ती टेन्शन मध्ये तून निघाले राग. आता माझं कोणीच नाही म्हणले ह्या जगामध्ये, म्हणजे फक्त एक मावशी आहे. मावशीचं प्रेम हातोनात होतं निवृत्तीवर. मावशी झोपल्या बाजावर, खाटत पडली या. निवृत्तीने गेल्या मावशीचं दर्शन घेतलं महाराज. मनभावे दर्शन घेतल्यानंतर मावशीनं पाठीवर हात ठुलाय. बघते का मावशी. काय झालं पुढं. खडबडून बसे खाटेवर, चांडाळा काय दिसला श्रे मार, बाप भोगसीला पार, संन्याशार गोसाव्या. निवृत्तीनं पाया पडल्यानंतर निवृत्तीच्या पाठीवर हात ठुला मायनं. मावशीनं ठुला हात. पाठीवर बघितलं, वळच सगळं बम सुटलं होती पाठ. अरे चंडाळा म्हणली गोसाया, तुझं काय सत्यानाश होऊन जाईल म्हणली. तुझा तू लेकराला महाराज बिनानी काय लेकराला माझ्या चूक केली. मावशी म्हणल्या महाराज. वस्तर भगवरा कंगासी, वैराग्याच्या बाता जोडीचे, डोळे मिटून ध्यास करेचे, ठकविसी बोळ्या भाविकाचे. गोसाया महाराजा, तू लोकाला ठकवितोस, लोकाला सांगतोस, लोकाला भविष्य सांगतोस. आणि तू माझ्या लेकरला मारतोस. भोळ्या बाबड्या लेकराने माझं काय वाटलं, तुझं वाटोळ केलं होतं. माझ्या लेकरला मारलास. मावशी तिथं सराव दिल्या महाराजाला. तू रे खाटी का निर्दय किती, गोरी नित्य कृती, हीच काय तुझी धर्म नित्य, नरकी पचती तुझं आयचे. आता मावशी रागाच्या भरामध्ये मावशीचा सराव दिली. तू लई निर्दय आहेस म्हणली, लई खाटकाच आहेस म्हणली. तू कोण मारित म्हणली. एवढं माझ्या लेकरला एवढं मारलास तू. निवृत्तीनं सांगितल्यानंतर त्या दष्टान घडीला सांगितलं मावशीला. मावशी तिथून एवढे मी राग कासाठी आलोय, मला असं मारलंय, मला असं झालंय. तर नंतर मावशी शिवा दिला, सराव दिला त्या गोष्टीला. काय झालं पुढे. कशाला तरी मी शाप देव, ज्याच्या पदरी त्याचेच माप, परिजीवाचा होतो संताप, माराम पावनिया.
नव्हते आणि देणार बी नाही. माझं मन राहणार गेलंय. माझा आत्मा राहणार गेलाय. मी लेकराचा मार बघून माझ्या मनातून तुला श्राप द्याले मी. तुझं नशीब तुझ्या संग आहे, त्याला नशिबाला कोणा धुतलं नाही, पण तू हे पाप करायला नाही पाहिजे होतास. मावशी राग राग बोलायला महाराज. करण्या दुःखाची गिळंकृत चंद्रभागा हो निशांत सांगे पोराची मनाचा येता ठेवणी घेण्याचा बेत त्याचा. चंद्रभागा माय जरा शांत झाली. चंद्रभागा माय म्हणली निवर्ती तू कुठं जाऊ नको म्हणली. आता तू कुठं जाऊ नकोस, तू इथंच राह. तू येण्यासारखा वागू नको. निवर्ती म्हणली तुला कोणीच नाही म्हणली, तुला मी आहे म्हणली, तुझी मावशी आहे. मावशी काय माय काय निवर्तीला सांगायला चंद्रमाय ऐकून झाला से आबाला प्रेम तरे मावशीचे अमोल राहता कार्य होईल सफल. आड खोल माप पुढे आता पुढं बघा गेलं हिराय, मागं बघा गेला आळाय. कसं कराव? गवळला मायकडे जावं की मावशी पशी राहावं, का तिकडे जाऊन मार खावाव? मावशी म्हणाले निवर्ती कुठं जाऊ नको तू बावळा, इथं मजा पशीच राह. तू खूप अनवळ आहेस तू. लोक आजकाल जगात चांगले राहिले नाहीत, विनाकारण तुला मारलंय. मावशी सांगायला निवर्तीला. निवर्ती ऐकत आहे का? मावशी मोकाकडे पाहून तोही तशीच विचार मग्न बराच वेळ गेला होऊन करीती ध्यान अंतरीचे. बराचसा वेळ गेला सांगितल्यानंतर महाराज निवर्तीला पटवून सांगितलं निवर्ती तू कुठं जाऊ नकोस, तू पेंडू मध्येच राह. तू गवळला जाऊ नकोस, तुझं कोणीच नाही. ध्यानांतरीनं माऊली मावशी सांगाली. काय झालं पुढं? जो ध्यान ब्रह्माची उपासना करीतो ब्रह्म स्वरूप जाना जाईल मावळून भेदपणा ऐसे थोरपणा ध्यानाचे. आजचा दिवस उद्या राहत नाही महाराज. आज गरीब आहे, उद्या काही ना काही चांगले होणारच आहे. उद्याच्या दिवसाकडे बघून आज जगायचे आपल्याला. जाऊ दे आता मागायला पुढलं काय झालं. निवर्तीला माय माऊली सांगायला मावशी अंतरीचे ध्यान मुख्यत्व नाव पूजन तसे देव पावा हवा गेलो देव तोची होऊन ठेलो गेलो. देव फाला गेलो आणि देवच होऊन गेलो. माणसामध्ये राहिल्यावर माणसानंच माणसासारखं राहावं. तेवढा त्रास द्यायला नाही पाहिजे होता. तिथून निवर्ती इथं आलाय. मावशी सांगाली या निवर्तीला काय झालं पुढं? कुठे अंतरी प्रेमाचा पाझर हृदयी दिसे प्रकट ईश्वर प्रेमानंदे नसे पारावार परिप्रेम प्रकार वेगळे वेगळे. प्रेमामध्ये अनेक वेगळे वेगळे प्रकार आहेत महाराज. माय मावशी ती बकळ प्रेमाने सांगाली. ऐकाल का निवर्ती मावशीचा का जाईल गवळला अजून? चला पुढं. मावशीच्या प्रेमात आसक्ती करी नश्वराची अति प्रीती निवृत्ती झाला तो निवृत्ती लागे ना मती एकमेका. निवृत्ती झाला निवृत्ती लाग एकमेकाला काय म्हणतात, काही जोड लागत नाही महाराज. मग आता काय झालं पुढं? चाले ध्यान धरणा तसे येनाची भान देहावर मस्तकी ठेवा चरणावर अवसर बोलायासी मावशी होवनिया धीट हृदयी धरे तया घट घेई मुके मटा मट दावी तसे वाट तीर्थाची. निवृत्ती कुठं जाऊ नकोस तू. आता आपलं कोणीच नाही, तू आणि मी आहे. गवळला जाऊ नकोस. गवळचे लोक ते महाराज लोक बरोबर नाहीत. आता तीर्थालाच. आता इथं राहायचं नाही, इथे राहायचं नाही. तीर्थाची वाट धरली. काय झालं पुढं? सुसे मावशीला विचार गंधा दंडी कडे 40 बार ते काढून या सत्वार तया समोर ठेविले. तेव्हा खालचे
पैसे जवळ आले पैसे नव्हते जवळ तेव्हा मावशीचं मन राहायला गेलं दंडकडे हा मावशीनं काय काढले 40 तोळ्याचे दंडकडे होते मावशीच्या हातामध्ये दंडामध्ये दंडकडे होते मावशीच्या मावशीने काढले दंडकडे निवृत्तीच्या पुढे ठेवले निवृत्ती कुठं जाऊ नकोस तू डायरेक्ट तू इथून उठायचं आणि तीर्थयात्रेला जायचं इथं थांबू नकोस तू हे 40 तोळ्याचे दंडकडे घे आणि सरळ तू तीर्थयात्रा करायचा आहे माय मावशी म्हणाली काय झालं पुढं अर्जाविती निवृत्तीसी करी तीर्थ यात्रेची करिता सिदो मावसी संतोषे मावशी आनंदानं संतोषून म्हणाली निवृत्तीला निवृत्ती तू इथं राहू नकोस लोकाला बरं वाटत नाही तुझ्या वागण्याचा लोकांवर काही प्रभाव पडत नाही काही नाही तू काय कर तुला मी माझ्या मनातून म्हणाले हे दंडकडे घे 40 तोळ्याचे आणि तू सरळ तू तीर्थयात्रेला निघून जाय काय म्हणते निवृत्ती आनंदाना से पारावार अंतरात्मा दे उद्गार सत्य करेल हा भव पार संस्काराचे पूर्व जन्माचे हे मावशीला कळत होतं निवृत्ती काय आहेत ते निवृत्ती काय ते मावशीला कळत होतं पहिल्या जन्माचं माझं काहीतरी पुण्य आहे माझ्या बहिणीच्या पोटाला हिरा आलाय पण मायला कळत नव्हतं मायचं मन हळवं होतं हा निवृत्तीला सांगितलं निवृत्ती तुला माझ्या मनातून सांगाले तू हे माझ्या दंडकडे घे तू तीर्थयात्रेला जा तू कुठं थांबू नकोस काय झालं पुढं निवृत्ती गेला त्र्यंबकेश्वरा ते तो निवर वर गंगा डोंगरी फिरून सैरावायला केला निवारा मावशीचे दंडकडे घेतले 40 तोळ्याचे निवृत्ती निघाला कुठं त्र्यंबकेश्वरला गेलाय त्र्यंबकेश्वरून पुढे चला आता तीर्थ गंगेकडे मग तिथंच निवास केलाय तिथंच राहिले तर त्र्यंबकेश्वरच्या पुढं काय झालं पुढं खाली श्री निवृत्तीनाथाचे करुणी दर्शन सद्गुरूचे दंड मोडनिया चांदीचे कसा केले निवृत्तीने काय केलं महाराज जे 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 दंडकडे होते का मावशीने दिलेले दंडकडे मोडले त्र्यंबकेश्वरला दंडकडे मोडले दंडकडेचं काय केलंय निवृत्तीने कासव केले चांदीचे चांदीचे कासव केलेत काय झालं पुढं स्थापना कुमाराची केली स्थापना कुर्माची केली मनेच्छा तृप्त झाली तेथून स्वारीती निघाली कुठं गेली पत्ताची नाही आता ते कासव केले होते चांदीचे तिथं स्थापना केली त्र्यंबकेश्वरला तिथून सवारी निघाली पण कुठे गेली अजून काही माहित नाही आपला पुढच्या वयामध्ये कळत लाभो मावसीला ध्यास नित्य करी विचार पूस यात्रे करोस बेटोनिया आता मावशीला ध्यास लागला निवृत्तीचा निवृत्ती कसा गेलाय किती दिवस झाला गेलाय महिना 2 महिने गेला असेल काय मग मावशी आलेल्या तीर्थयात्रेला विचारली माझा निवृत्ती दिसला काय तुम्ही कुठे निवृत्ती माझा पाहिला काय मावशी म्हणाली चला पुढं मावशी काळजी करू लागले यात्रा तीर्थे बहो धुंडले सत्वरे 5 लोटले लागे ना पत्ता निवृत्तीचा बऱ्याच दिवसाचा काळ लोटलेला आहे बरेच दिवस गेले बरेच महिने गेले असतील निवृत्तीला विचारायला कुठं मावशी विचारायला होय द्या होय बापू माझा निवृत्ती दिसला का तुम्हाला कुठं पत्ता लागणार गेलाय लागेल का पुढं चला पुढं पापी मी किती आबागिरी बळे दिले तया काढोने येईल हा तीर्थयात्रा करोनी सत्य जाणो जीवासिया किती आबागी नाही मी किती पापी नाही मी चांगलं लेकरू बसलेलं माझ्या पुढे खेळणार बागडणार ढोरं वास्त्र वळणार
मी राग म्हणण्यासारखं काय झालं महाराज? काढून दिले मी त्याला, माझ्या हाताने काढून दिलं, माझ्या हाताने मी दांडकडे दिले, हे घे आणि तू जाय. कुणाची माय म्हणेल हा? पण त्या माय मावशीने म्हणलं तू जाऊन तीर्थयात्रा करून ये. मावशी मनाला जीवाला काऊन गेल्या महाराज? परी हा जन्माचा हट्टी, अरे वाचक गुरुवाची झाली आ बेटे, किती होईल तो कष्टी, पडेल का दृष्टी पुन्हा. मावशी काय म्हणाली? निवृत्ती भेटेल का मला कुठं? दिसल का मला निवृत्ती कुठं? इकून येईल का निवृत्ती? इकून निवृत्ती येईल का? मावशीचा ध्यास फक्त निवृत्तीचा लागला महाराज, फक्त निवृत्तीचा ध्यास लागला मावशीला. काय झालं पुढं? गेला तो मायेच्या पारा, अंगी वैराग्य पारा, त्यागाने प्रगटेश्वरा, धर्मशास्त्र सांगतसे. निवृत्तीला इथंच राग आला होता आधीच. आता तिकडे गेला म्हणजे कसा आला असेल निवृत्ती? कसा आला असेल? किती महिन्याने किती वर्षाने आला असेल? आपल्याला पुढच्या वेळी काय भेटल? धन्य धन्य नरादे येतील पूर्वर्ता पाहावो, जो जो की जे परमार्थला तो तो पावे सिद्धी ते. सांगा की. आम्ही तर असतानाचे गोचिडा, परिणसे दुधाची आवड, रक्त विषय लागे गोड, नाही चाड परमार्थाची. कशाची गोडी आम्हाला? परमार्थाची आम्हाला गरज नाही. आम्हाला काय आहे महाराज? फक्त आम्हाला देव करायचे. आता जे निवृत्तीचे निघालेत कुठं? त्र्यंबकेश्वरला. काय झालं पुढं? जागृती स्वप्नी विषय रोगी, मुलगीचे खादाड्या म्हणून रोगी परमात्म्यापासून ते संपूर्ण तमळ. मी कशी पापीना दुष्ट खळा, काढून दिले बळ चुकलं सगळ भास्मना. मावशी काय म्हणाली? मी किती अभागी नाही म्हणाली. मी मनानं स्वतः काढून दिलंय, मी स्वतः धनकडे काढून दिले तू जाय म्हणून, पण निवृत्ती यायला तयार नाही. कुठे दिसेल निवृत्ती माझा? मावशी काय करल्या महाराज? बेचैन झाल्या मावशी. मावशी बसून ध्यान असत, भेट देसी घेई अंतरात, नुरवी पुरी होतांत डुबे डोहात ब्रह्मानंदाच्या. अनंत महाराज काय झालंय? जस काय डोंगर कोसळला एवढा मावशीला दुःख झालंय. निवृत्ती कुठं हाय? निवृत्तीचा पत्ता नाही. किती महिने, किती दिवस, किती झाले असतील दिवस, निवृत्तीचा पत्ता नाही. काय झालं पुढं? गवळासी आता 7 वर्षाने, दाढी आन मिशी वाढवणे, केवळ लंगोटीच घालोने, बसला माय पारावर येऊन. काय कमाल असेल महाराज. 1 2 3 4 नाही, 7 वर्षाचा काळ निघून गेलाय. 7 वर्षानंतर निवृत्ती आलाय. कुठं आलाय? गौळला पारावर बसलाय. एवढी मोठी दाढी वाढली. लंगोटी आहे, फक्त 3च बोटाची लंगोटी आहे. तिथं उदाहरण दिलं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या आरतीमध्ये. केवळ लिंबाचा रस, नसे काही वस्त्र घेते आणू मात्र, कोपीन 3च बोटाची नशी चिंता स्वतःची. चला पुढं. दाढी मिशी घन दाट, केसाची सोयणसे नीट, दिसती मावळते ओट, चर्चा करणे पानाची. महाराज 7 वर्षाचा काळ निघून गेलाय. दाढी मटी एवढी वाढलेली आहे, मिशा वाढलेल्या आहेत. 3 बोटाची लंगोटी आहे. होट मावळते म्हणजे वय होते आले. निवृत्ती असं आलक निरंजन म्हणून निवृत्ती पारावून पटले. काय झालं पुढं? वारता कळता आईशी की येवणे पोरापाशी, मने चल घरा
मायला. गुन्हा मायला गवळमध्ये लोकांनी जाऊन सांगितलं तो निवर्ती आलाय म्हणले. मग माय गेली आहे गुन्हा माय कुठं निवर्तीला आणायला. पारावर निवर्ती, चल बाबू आता तरी घरला. किती वर्ष झालं गेलतास तू गाव सोडून, आपलं घर सोडून गेलतास, आता घरला चल. निवर्ती झाला तयार नाही. चला काय झालं महाराज. आईचे आहे कोण लौकिक बोल, निवृत्ती राहिला से आबोल, तिला उमजो निसार याच्या पुढे फोल सांगणे. आता खूप काकुलत करल्या माय. निवर्ती चल माय बाळा, घरला चल माय. तू चल, किती वर्षानंतर आलास. बंद काय झालं, सगळं फेल झालं. मायचं ऐका तयार नाही. काय झालं पुढं. पोरा सोरानी सांगून भरपूर दाम देऊन लिंबाचा पाला नवून घेती कुठून दगडावरी. काय सुरू केलंय आता. तेव्हा सांगितलं होतं का काय खातं काय प्याचं ते लिंबाचा पाला. पोराला बोलून घेतलं. पोराला काय 1 आणे 2 आणे दिले. पोरायला जाऊन लिंबाचा पाला नाही लावला. लिंबाचा पाला कुठला तिथं दगडावर. आताच जाऊन तुम्ही बघितलं होतं, एवढा मोठा दगड आहे की ट्रॅक्टर मध्ये बसणं एवढा मोठा दगड आहे गवळला. मध्ये त्याच्या हे केलं आहे अशी. आपण आपल्या इथे उकळ कसं उकळ तसं उकळासारखं आहे तिथे ते धोंडा. त्या धोंड्यामध्ये टाकून त्या उकळासारखं असं जे टाकीचं ते पाला, आणि ते पाला कुटायचा, रस करून रस प्याचा. आता तुम्ही गेला होता, आता गवळला निवर्ती महाराजचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या साईडला आता धोंडा आहे. चला पुढं. आळी पाळीने मानस चार कुटाया लाविती दिवसभर कुठून काढती भोन बेजार भांडवर गारगोटा. आळी पाळीनं माणसाला लावले रोजानं. लिंबाचा पाला आणायला, लिंबाचा पाला कुटायला, त्याचा रस केला. किती केलाय. दिवसभर बेजार होऊन भांडभर रस केलाय म्हणजे भांडभर रस निवृत्तीनं. काय झालं पुढं. जाड वस्त्र नवे गज भर तया बांधोनी चौकोनी दोर जोळी बांधोनी आदर मध्ये भांडभर होतायचा. आता पहिलं काय होतं महाराज. आपण जर पाणी आणलं कोण्या हिरीचं, तर आपण रांगणाला आपण काय करतो, धोतर बांधतो. धोतर, त्या धोतरातून पाणी खाली चांगलं जावं आणि वरी गाळ राहिला वरी राहावं. तशा पद्धतीने 4 माणसं धरायला लावले. धोतर धरलं चांगलं गळणारं खाली. मग ते वरून भांड टाकलं, रस खाली टाकला, चोता वरी राहिला आणि खाली रस गेला खाली. कुठं भांड्यामध्ये खाली. काय झालं पुढं. ती धारा लागे बारी जेवी सकळांच्या हातावरी घ्या प्रसाद म्हणून टाकेती कोणी जीवा लावून पाती थू थू करीती घडी बरा. प्रसाद आहे ते निवृत्तीनं दिलेला प्रसाद आहे. कोणता प्रसाद आहे. त्यानं जे केलता का लिंबाचा पाल्याचा रस, त्यानं प्रत्येक माणसं जे गावात बसले होते त्याचा चमत्कार बघण्यासाठी निवृत्तीचा ते जे खाली जे गळालता रस प्रत्येकाच्या हातावर दिला. प्रत्येकाला प्रसाद म्हणून दिला. काही लोकांना जिबीला लावायचं आणि फेकून द्यायचं, म्हणायचं लय कडू आहे, थू करायचं निघून जायचं. पण जे खाले त्याचं नशीब चांगलं. काय झालं पुढं. कोणी सोंग पिण्याचे करे वंगळ सोडून कोपरे जीव लावणे पहिल्यावरे अमृता परी गोड लागे. आता काही लोक ज्ञानी राहतात, बगावतरी म्हणतात. काही जे लोक हलकट राहतात ते विचार करीत नाहीत. काही लोकांना असं वंजा धरायची आणि कोपरापासून खाली सोडून द्यायचं वगळ पेलं म्हणून. इकडून इकडे दोन्ही गुण वगळून जायचं. जे लोकांना पेलं त्याला अमृताच्या पलीकडे लागलं. एवढं गोड, एवढं सुंदर. काय कमाल असेल महाराज. सांडोण्या पस्तावा ते पुन्हा प्रसाद मागते. कसा भेटल पुन्हा. योगिनी चोन तया सांगते मिळे ना कल्पांती तुम्हाला. अरे तुमच्या नशिबात नाही त्याला आम्ही काय करणार. देव आला द्याला आणि पदर नाही घ्याला.
ज्याने पेलं ते गोड लागला म्हणून आनंदी नाचू लागले. ज्याने कोपरापासून सोडून दिला ते लढू लागले. निवर्ती अजून तर द्या आम्हाला थोडं, अजून तर द्या. त्याने सांगितलं नाही, तुमच्या नशिबातच नाही. मी द्यायला आलतो तुम्हाला, पण तुम्हाला घ्यायला नव्हता पदर. मग काय झालं पुढं? अंतरीन सोनिया भाव म्हणती देवा मला पाव, कसा पावेल तया देव नसे ठेव पुरविचे. मनी नाही भाव देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशानं पावायचा नाही रे. तुमच्या मनातच नाही. तुमच्या मनात असलं तुम्ही आनंदाला. काही लोकांना पेलं द्यायचं का, त्याला चांगलं वाटलं, त्याला अमृतासारखं गोड लागलं, पण तुम्हाला आता भेटत नाही. एकदा झालं ते झालं. निवृत्ती दुमार नव्हते महाराज. काय झालं पुढं? निवृत्ती बसे आसन घालोने उचलली चरवी दोन्ही हाताने. स्वामी घेतली गटा गट पिवणी झाला समाधानी जीवा. आता जेवढं लोकाला वाढून जेवढं उरलं होतं, खालचं भांड राहिलेलं उचललं महाराज. निवृत्तीनं उचललं, तोंडाला लावलं. महादेवानं विष पेलं होतं, बरोबर आहे. मग आता निवृत्तीनं काय केलं, सगळं भांड उरलेलं होतं ते सगळं पिऊन घेतलं. गटा 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 पिऊन घेतलं आणि मनाची समाधान झाली, तृप्त झालं मन. काय झालं पुढं? जवान्याची आशा डुरली निवृत्तीसी बाऊस पुरली विषय वासना बिंबावली वरदान मिळाले महाराजांना. निवृत्तीचा निवृत्ती झाला आणि आता निवृत्ती महाराज झाला. महाराज मनाची समाधानी झाली, मन तृप्त झालं. ज्याची गोडीच होती तेच भेटलं. गावात आल्यानंतर अन्नावरली वासना उडून गेली. फक्त लिंबाचा पाला, केवळ लिंबाचा रस, नसे काय वस्त्र. चला पुढं. मला विक्षेपादुर केले शमदम अंगीकारिले वैराग्य प्राप्त झाले निवृत्ती महाराजांना. आता निवृत्ती महाराज झाले. आजपर्यंत निवृत्ती होते, बरोबर आहे. धोरवळता निवृत्ती, घरच्याला निवृत्त्या. आता निवृत्ती महाराज झालेत. 7 वर्षे गेलते त्र्यंबकेश्वरला. तिथून दाढी मिची वाढून 3च बोटाची लंगोटी घेऊन आले. तिथं आल्यानंतर लिंबाचा रस पेला आणि निवृत्ती महाराज झाले. काय झालं पुढं? महत्वन देती देहासे देते अविनाशा आत्म्यासे विषवत मान विषयाचे जे ब्रह्मानंदी भोगतसे. जीवाचा कधीच विचार केला नाही, जीवाला कधीच आपलं समजलं नाही. जीवा सगळी बेजारी, सगळी दय. काय झालं पुढं? गुढ रहस्य जगी आत्म्याचे धडे गिरवी आत्मज्ञानाचे अनुभव आत्मसाक्षात्काराचे येण्या जाण्याचे कामसरे आधाराचा मार्ग तरण पायाचा मिळाला महाराजाची. कशामध्येच मन नव्हतं, संसारामध्ये मन नव्हतं, ह्या प्रपंचामध्ये मन नव्हतं, ध्यान नव्हतं. फक्त आपला देह आहे जगाला अर्पण करायचा. काय झालं पुढं? अध्यायी झाले कथन पोरपण तसे थोरपण पण पुढे आचार विचार वर्णन अनुष्ठान योग सिद्धीचे. आता हे दुसरं अध्याय. भविष्य आधी सांगून अनुभवासी पूर्ण करा श्रवण सद्भावे. आता दुसरा अध्याय संपला महाराज. उद्या त्याला 3रा अध्याय लागणार आहे. महाराजांना अनुष्ठान बांधणार महाराज. आता काय झालं पुढं?